कोकण वगळता उर्वरित भागातून मोठा पाऊस उसरलाय। मात्र 31 जुलैपर्यंत हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहणार आहे। पुणे घाटमाथ्याला रेड अलर्ट, रत्नागिरी रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आहे, वातावरण बदलण्याची शक्यता आहे। कोकण वगळता उर्वरित भागातून मोठा पाऊस ओसरला तरी हलका ते मध्यम पाऊस 31 जुलैपर्यंत सुरूच राहणार आहे। दरम्यान पुणे घाटमाथ्याला रविवारी रेड अलर्ट, रत्नागिरी रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आहे, तर राजस्थानात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे पुन्हा वातावरण बदलण्याची शक्यता आहे। प्रामुख्याने उत्तर आणि दक्षिण भारतात पाऊस वाढण्याची शक्यता आहे। जालना शहरासह परिसरात आज दमदार पावसाने हजेरी लावली। तब्बल 7 दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय। या पावसाचा पिकांना फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आज दुपारच्या सुमारास अचानक आकाश ढगांनी भरून आलं आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली। या दमदार पावसामुळे नागरिकांनाही उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे। दरम्यान लातूर जिल्ह्यात पावसाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे। पावसाळ्याचा 1.5 महिना उलटूनही दमदार पाऊस न झाल्याने खरीप हंगामावर त्याचा मोठा परिणाम दिसून येतोय। जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 66% क्षेत्रावरच पेरण्या झाल्या आहेत, तर लघु आणि मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठाही केवळ 15.32% आला आहे। शेतीपासून ते पिण्याच्या पाण्यापर्यंत वाढत चाललेली चिंता आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेला लातूर हे चित्र या निमित्तानं पाहायला मिळते। तर जळगाव जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन झालंय। जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे। कुठे जोरदार पाऊस तर कुठे पावसाच्या हलक्या सरी पडल्या आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील कापूस, मका, सोयाबीन या पिकांना फायदा होणार आहे। पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस लाभदायी ठरणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होते आहे। नवीन जालन्याला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा तलावाच्या पाणी पातळीत घट होत असून सध्या 4 फूट गाळासह 9 फुटांपर्यंतचा मुबलक साठा आहे। त्याची टक्केवारी 32.30% एवढी आहे। हे पाणी सप्टेंबरपर्यंत तहान भागवू शकतं। जालना शहरासाठी जायकवाडी योजना कार्यान्वित झाली आहे, परंतु घाणेवाडी तलावातून नवीन जालन्याला पाणीपुरवठा करण्यात येतो। त्यामुळे नवीन जालन्यासाठी हा तलाव संजीवनी आहे। गतवर्षीच्या पावसामुळे जायकवाडी घाणेवाडी तलावात साठा असतानाही शहराला 7 ते 8 दिवसाआड पाणी मिळत असल्यानं नागरिकांची ओरड सुरू झाली होती। नाशिक जिल्ह्यासह गोदावरी नदीच्या वरच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फायदा जायकवाडी धरणाला होतोय। धरणातील उपयुक्त पाणीसाठा 44.68% पोहोचला आहे। अवघ्या 5 दिवसात धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात 12% अधिक वाढ झाल्यानं धरणाची वाटचाल आता 50% पाणीसाठ्याकडे वेगानं सुरू झाली आहे। उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। उजनी धरण पाणलोट क्षेत्राच्या धरण साखळीतील धरणांमधून पाण्याचा विसर्ग होतोय। शिवाय पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावर पाऊस देखील झालाय। यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे। दौंड बंधाऱ्यातून भीमा नदी पात्रात सध्या 62,788 क्युसेक्सनं पाण्याचा येवा येतोय। परिणामी गेल्या 48 तासात उजनी धरणात 10.7 TMC इतका पाणीसाठा वाढला आहे।